विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 4 डिसेंबर 2023 ला महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल या पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती. 1266 पदं निवड यादीसाठी, 318 पदं प्रतीक्षा यादीसाठी. आता या परीक्षा मागच्या काही महिन्यांपूर्वी झाल्या. 30 मार्कांची तुमची लेखी परीक्षा झालेली आहे, अर्थात ज्याला आपण चाळणी परीक्षा म्हणतो. आताच मागे 10 मार्कांची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी झाली आणि आता 10 मार्कांसाठी तुमची होणार आहे मुलाखत. वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या लिस्ट आता जाहीर होत आहेत. आता नुकतीच आज नाशिक जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे. किती मुलांची यादी जाहीर झाली आपण थोडक्यात बघूया. या मुलांचा मुलाखतीचा कार्यक्रम कधी असणार आहे आणि कोणती कोणती डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायची आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. बघा या ठिकाणी ही यादी प्रकाशित झालेली आहे. डिटेल्स कॅन्डिडेट्स कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. ठीक आहे. आता या ठिकाणी सिरियल नंबर आहे, तुमचे ऍप्लिकेशन नंबर आहे आणि तुमचे नाव आहेत. आता या ठिकाणी 1 पासून ते आपण या ठिकाणी पाहतोय की 241 मुलांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की या 241 मुलांना आता मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. चला आता कधी मुलाखत असणार आहे थोडक्यात समजून घ्या. आता या ठिकाणी बघा शिपाई पदासाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक. नाशिकसाठी बोलतोय आपण. मूळ कागदपत्रे पडताळणीचे ठिकाण प्रबंधक कार्यालय किंवा आस्थापना विभाग जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक. मुलाखतीचे ठिकाण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक यांचे निजी कक्ष जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक. म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालयात तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू या दोन्ही गोष्टी होणार आहेत. बघा आता या ठिकाणी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे उपरोक्त यादी दिनांक 12/8/2024 मधील अनुक्रमांक. आता ही जी आज यादी लागलेली आहे, जी यादी तुम्हाला अगदी काही वेळातच इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा बघायला मिळेल. या यादीमध्ये जे सिरियल नंबर आहेत 241 पर्यंत नंबर्स आहेत मुलांचे. या सिरियल नंबर प्रमाणे ज्यांची पहिले 1 ते 50 मध्ये नाव आहेत त्यांची 13 तारखेला म्हणजे 13 ऑगस्टला तुमची होणार आहे कागदपत्रांची पडताळणी. हे लक्षात घ्या. कधी? 13 ऑगस्टला. आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर मग तुमची काय होणार आहे? मुलाखत होणार आहे त्याच दिवशी. ठीक आहे. बघा आता 1 ते 50 13 ऑगस्टला, 51 ते 100 14 ऑगस्टला, 101 ते 150 16 ऑगस्टला, 151 ते 200 17 ऑगस्टला आणि 201 ते 241 18 ऑगस्टला. आणि कागदपत्र पडताळणीची वेळ आहे सकाळी 10:30 ते दुपारी 2. ठीक आहे. आणि त्यानंतर मग तुमचे काय होणार? लगेच त्याच दिवशी पुढे कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर मुलाखत तुमची असणार आहे. हे लक्षात घ्या. आता कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते पण समजून घ्या. बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक शिपाई पदाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी सूचना. कोणते कोणते डॉक्युमेंट सादर करायचे आहेत त्यांनी? तर जन्मतारखेचा दाखला किंवा पुरावा. मग यासाठी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला पण चालेल, जन्म दाखला पण चालेल किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र हे पण चालणार आहे. अर्हता परीक्षा किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा अर्हता परीक्षा पदवी परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांची गुणपत्रिका. आता शिपाई हमालसाठी आता 7वीच उत्तीर्ण असणं गरजेचं होतं या ठिकाणी, पण त्याच्या पुढेही तुमचं शिक्षण झालेलं असेल तर हे पण चालणार आहे. लक्षात घ्या. अर्हता परीक्षा किंवा पदवी परीक्षा जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते चालणार आहे. 7वीचं पण चालेल, पदवीचं पण चालेल, काळजी करू नका. ठीक आहे. दोन सन्माननीय व्यक्तींनी दिलेली चारित्र्य प्रमाणपत्र, त्यांचे नाव, पदनाम आणि पूर्ण टपाल पत्त्यासह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस किंवा नंतर दिलेले उमेदवाराचे नैतिक चारित्र्य चांगले असल्याचे प्रमाणित करणारे या जाहिरातीस बरोबर दिलेल्या विहित नमुन्यात दिलेले. म्हणजेच या ठिकाणी 2 सन्माननीय व्यक्तींनी तुमचं चारित्र्य चांगलं आहे या बाबतीत दिलेलं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. ते पण कधी? जाहिराती बरोबर, म्हणजेच चांगले असल्याचे प्रमाणित जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखे किंवा नंतर. म्हणजे ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या दिवशी किंवा त्यानंतर कोणत्याही तारखेत चालणार आहे. पुढे बघा शासनाने विहित केलेल्या प्राधिकाऱ्याकडून निर्गमित केलेला जातीचा दाखला. तुम्ही ज्या कॅटेगरीतनं फॉर्म भरलाय त्या किंवा तुम्ही ज्या जातीचे आहात त्या जातीचा दाखला पण तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे. उमेदवार अगोदरपासून राज्य किंवा केंद्र सरकारच्या सेवेत असल्यास संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र. तुम्ही ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला कर्मचारी असाल, काम करत असाल तर तुमच्या ऑफिसचा किंवा तुमच्या कार्यालयाचा नो ऑब्जेक्शन किंवा ना हरकत दाखला पण या ठिकाणी लागणार आहे. पुढे बघा अनुभव प्रमाणपत्र. आता अनुभव तुमच्याकडे कसला असेल तर त्याचं सर्टिफिकेट पण तुम्हाला घेऊन जायचंय. विहित महिला उमेदवारांच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर आपले नाव बदलले असेल तर तिचे नाव बदलल्या संदर्भातील कागदपत्रे जसे की शासकीय राजपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत. मुलगी असेल, लग्न झालं असेल, लग्नानंतर नाव चेंज झालं असेल तर
गॅजेट करून घेतलेलं असलं पाहिजे किंवा मॅरेज सर्टिफिकेट पण चालणार आहे. पुढे बघा, उमेदवाराला 28/3/2006 नंतर जन्मलेल्या हयात मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त आहे का? ठीक आहे, याबाबतचे प्रमाणपत्र. ठीक आहे, 2 पेक्षा जास्त मुलं आहेत का याबाबतचं प्रमाणपत्र. ठीक आहे. पुढे, उमेदवाराने शासनाने निर्दिष्ट केल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्गासाठी विचार करण्याचा पर्याय स्वीकारला असल्यास तिने संबंधित प्रवर्गात विचार करण्यास हक्कदार होण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे व तसे प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांना चुकीची माहिती सादर केल्याबद्दल अपात्र ठरवले जाईल आणि तसे सर्वसाधारण प्रवर्गात त्याचा विचार केला जाणार नाही. ठीक आहे, तुम्ही SC ST OBC या सर्व गोष्टींसाठी किंवा इतर मागास प्रवर्गासाठी तुम्ही जर ऍप्लिकेशन त्यासाठी तुम्ही हक्कदार आहात असं तुम्हाला जर म्हणायचं असेल तर या संबंधीचा दाखला सुद्धा तुम्हाला सादर करावा लागेल. नाहीतर मग तुम्ही चुकीची माहिती दिली असं सांगून तुम्हाला ओपनच्या जागेवर सुद्धा निवड केली जाणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, परीक्षा प्रवेशपत्र व इतर कोणतेही कागदपत्रे मागितल्यास सादर करावी लागतील. तर हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे. ठीक आहे, हे सगळ्या डॉक्युमेंटची व्यवस्थित पूर्तता करा आणि चांगल्या प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मुलाखतीला सामोरे जा. आता तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहात, पहिल्या 2 महत्त्वाचे टप्पे पार करून तुम्ही आता 3ऱ्या टप्प्यासाठी आलेले आहात. त्यामुळे नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश मिळेल. डोकं शांत ठेवा आणि कॉन्फिडेंटली म्हणजे आत्मविश्वासाने या सगळ्या गोष्टींना सामोरे जा. विद्यार्थी मित्रांनो, आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे काही अडचण वाटली तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे, इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवरती स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं 25% डिस्काउंट आहे. तेव्हा नक्कीच तुम्हाला हवी असलेली बॅच जॉईन करा आणि मी आपल्या सर्वांना इग्नाइट अकॅडमीच्या वतीनं आपल्या मुलाखतीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाने सांगतो की 25% डिस्काउंटचा नक्की फायदा घ्या. यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करा. यासाठी तुम्हाला इंडिया 25 हा कुपन कोड वापरायचा आहे, जेणेकरून 25% डिस्काउंटचा लाभ मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.